Audio Jungle. Audio Jungle. का झालं इथं? मी आता बोधनमध्ये म्हाडा बोधन जळकोट रोड त्या ठिकाणी आहे. तरी इथं नगर परिषदेचे सगळे व्यापारी म्हणा या कोणी कचरा आणून टाकणारी गाडी इथं कचरा टाकत आहेत. कोणी गाडीने रात्री 9 वाजताच्या दरम्यानमध्ये मी 5-6 जणांना सांगितलंय आणू नका, इथं कचरा कुंडीची जागा नाही. तुम्ही प्रायव्हेट तुमच्या जागी कचरा रोज पडत असेल तर तुमच्या जागी खड्डा करा, तिथं तुमचं साठवा केर कचरा. तरीही ऐकतच नाहीत. इथं कचरा टाकत झालं पडशीचे धोंडे, घरातला निघाला मालमत्ता, नारळ, ते पोते, कुत्रे काय करतायत, पोते असं टाकल्यानंतर गाडी ओढून घेऊन असं पुढे जात आहेत. कुठं येते? रोडावरती येत आहेत. 5-6 जण माग 2-3 वेळेस पडलेत माणसं बाईकवरती. काही जणी नारळ उडून मोठ्या गाडीने गेल्यानंतर साईडला लागत आहेत. तरी पुन्हा इथं तक्रार घ्यायला राजी नाहीये. तरी आपण जनता की आवाजच्या मार्फत लाईव्ह आपण हे कल्पना देत आहे. चुकीच आहे. नगर परिषदेचे शिव असतील, बनसोडे साहेब असतील, त्यांनी याची तक्रार नोंद घ्यावी आणि आपला कचरा हे केर कचरा काढून कुठेतरी खड्डा करून हे साठवून ठेवावं, ही माझी नम्र विनंती. कांबळे तुमचे माणसं म्हणायचं आपण जर म्हणायचं त्याला शॉर्ट केले के बनाव. कुत्रे वगैरे हे ओढून आणायचे रस्त्यावरती. हे बघा, हे पूर्ण हे लाईव्ह दाखवा, हे पूर्ण तिथपर्यंत हे 4-8 दिवसामध्ये झालं ठीक. नाहीतरी आम्ही आमच्या स्वतःच्या पैशाने हे सगळं सामान हे कचरा जे बी आहे जेवढा बी आहे तेवढं नेऊन आम्ही नगर परिषदेच्या समोर ठेवणार आहे. तेव्हाच त्यांना जाग येतील, हे काढतील. हे लई दिवसापासून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, सगळ्यांना सांगितण्याचा प्रयत्न केला आहे, कोणी मनावर घेत नाही. तरी तुम्ही हे जनताच्या आवाजने त्यांच्या मार्फत पोहोचावे ही नम्र विनंती. का हो, तुम्ही गावकरी आहे, तुम्ही हे बोलाले खरं आहे काय? बरोबर आहे. त्रास समजायला हवं का? समजायला लावला. कशाचा त्रास होऊ लागले? गाड्या रात्री जाताना, ऑटो जाताना करताना टायरा खाली येतात. जाणाऱ्या येणारा त्रास होतो. ती गाडी जाते, गाडीच्या अचानक नारळ येतात पुढं. काय झालं हो पाटील? कचऱ्यामुळे त्रास होतो, येणार जाणाऱ्या गाड्यांना त्रास होत आहे. त्याच्यामुळे आमच्या गावची राखी जपली आहे. तुमचं आता नेमका म्हणणं काय आहे? की कचरा इथं पडू नये, इथे घाटामध्ये कचरा पडू. एक तर पहिलेच धोक्याचं वळण आहे, असे टर्न पॉईंटला हे नारळ वगैरे वाऱ्याने किंवा कुत्रे वगैरे ओढून रस्त्यावर आणत आहे. हे गाडीच्या खाली अचानक येऊन किती माणूस पडला तर किती नुकसान आहे. एखाद्या व्यक्तीला हानीमार झालं, काही झालं तर किती अवघड आहे. हे सगळ्यांनी नोंद दखल घ्यावी. पूर्ण कचरा तिथं भरणं तर 1/2 किलो 500 मीटरपर्यंत आहे ती कचरा पूर्ण टाकलेला आहे. ह्याच्यामध्ये नारळ आहेत, इथं आंब्याची एवढा वास येतो. आंब्याच्या सीझनमध्ये एवढा कचरा, आंबे होते पूर्ण असं भयंकर वास. कुणी थांबणार नाही. पण इथं पहिलं हे नव्हतं तेव्हा फोटो वगैरे घ्यायला फोटो पॉईंट झाला होता. फोटो घेत असते लोक थांबून आवडीने. आता इथं थांबायला राजी नाहीत ना, दुसरं काही करायला राजी नाहीत. ऍक्सिडेंट पण होत आहे, इथं घाण पण होत आहे. खूप वातावरण. बोला. हां बोला. आम्ही इथं गावातले या रोडवरचे माणसं जमलो आहोत. तरी हे 4 दिवसामध्ये कचरा जर नाही हटला तर आम्ही सगळेजण आमची पट्टी म्हणा या स्वतःच्या पैशाने गाडी बांधून तिथे नगर परिषदेच्या समोर नेऊन टाकणार. का तुम्ही हो की नाही? सांगा त्यांना. सांगा, हे रोज आपल्यासाठी काही पण अवघड होणार आहे. कुत्रे, मांजरं मेलेल्या, जनावरे म्हणा, कुत्रे म्हणा, या म्हशी, सडलेले फळं, इथंच टाकायले. सडलेले फळं सगळं जाणाऱ्या येणाऱ्याला एवढा त्रास होलाय, इतका वास होलाय.
परत आता हे कुत्रे ओढून आणून रोडवर टाकायचे. मग आता तुमचं म्हणणं आहे की 4 दिवसात साफ करावं. दिवसात साफ व्हावं, नाहीतर आम्ही आमच्या पैशाने गाडी लावून तिथे नगर परिषदेच्या पुढे टाकणार. आणखी 4 व्हीलरची रे 5-6 4 व्हीलर हे सगळं घ्या इथून रोडपासून असं इकडे खालतं घ्या. कुत्रे मेले, डुकरं मेले, म्हशी मेले, काही मरो इथंच आणून टाकले. सडलेले फळं, नारळ यूज केलेले आंबा होता भयानक आंबा त्या ठिकाणी. सोडले बस रात्रीच्या टाइमला 100% बायकोने पडायची शक्यता आहे. 100%. घाट है बिजरा बोल के घाट है पिपली का, तो यहाँ पे बड़े बड़े भैंसा और कुत्ते फेंक दे रहे लोग और ये देखो पूरा कैसा गंदा करती है तो ये नारियल पानी वो इसके वास्ते नगर पालिका से विनती है कि ऐसा कुछ भी यहाँ पर फेंकिए. जो अपना पूरे नगर में जो कचरा फेंकने का है ना वहाँ पे फेंकिए. बस इतनी ही दरख्वास्त है. जय हिंद जय भारत.